नमस्कार. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे तमाशापट आणि तमाशा म्हटलं की बाई आणि बाई सोबत नाचणारा नाचा आलाच. पण नाचा हे दोन शब्द जरी आले तरी एकच चेहरा डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे अभिनेते गणपत पाटील. सडपातळ बांधा, लवाळी हलावे तशी लवचिक शरीरयष्टी, चेहऱ्यावर तेज आणि डोळ्यात भलतीच नशा. या चेहऱ्याने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या, पण लक्षात राहिला तो फक्त नाचा. पण याच नाचाच्या भूमिकेने त्यांच्या आयुष्याचा प्रवास अधिकच संघर्षमय केला. आज अभिनेते गणपत पाटील यांचा जीवन प्रवास बारकाईने पाहूया. त्यांचा संघर्षमय प्रवास नेमका कसा होता. गणपत नायकू पाटील असे त्यांचे पूर्ण नाव. 20 ऑगस्ट 1920 रोजी कोल्हापूर येथे एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. सर्वांची जबाबदारी आईवर पडल्यामुळे गणपत पाटील यांनाही नाईलाजाने कुटुंबासाठी मोलमजुरी करावी लागली. भाजीपाला विकण्यापासून ते सर्व प्रकारची कामं त्यांनी केली. त्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जे मेळावे असत त्यात त्यांनी काम करायला सुरुवात केली. तसेच रामायणमध्ये सीतेची भूमिकाही ते करत. ह्या अशा कामांमुळे त्यांना कॉलेज कुमारी या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी राजा पंडित यांच्या बाल ध्रुव या चित्रपटात काम केले, परंतु त्यावेळी त्यांना मॉब सीन मध्ये काम करावे लागले. या क्षेत्रात पैसे मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी उदरनिर्वाहासाठी इतर पडेल ती कामे करायला सुरुवात केली. पण त्यांनी अभिनय सोडला नाही. पुढे गणपत पाटील यांची अभिनेते राजा गोसावी यांच्याशी मैत्री झाली आणि त्यांच्या ओळखीने त्यांनी मा विनायक यांच्या संस्थेमार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेथे त्यांनी सुरुवातीच्या काळात सुतारकाम, रंगभूषा करणे अशी कामे केली. सर्व प्रकारची कामे करत असताना त्यांची अनेकांशी ओळख झाली. त्यामुळेच त्यांना राजा परांजपे यांच्या बलिदान आणि राम गबाले यांच्या वंदे मातरम या चित्रपटामध्ये काम करण्यात आले. त्यांचे काम बघून भालजी पेंढारकर यांनी त्यांच्या मीठभाकर या चित्रपटात खलनायकाची भूमिका त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी खूप चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांचे नाव मोठ्या अदबीने घेतले जाऊ लागले. चित्रपटातील कमाई अपुरी पडत असल्यामुळे त्यांनी मेकअपची कामे करायला सुरुवात केली आणि नाटकातही काम करू लागले. जयप्रकाश दानवे यांच्या ऐका हो ऐका या अस्सल ग्रामीण स्वरूपाच्या तमाशा प्रधान नाटकात त्यांना तृतीयपंथी सोंगाड्याची भूमिका करायला मिळाली आणि ती भूमिका त्यांनी इतकी जबरदस्त केली की ते नाटक लोकप्रिय झाले. त्यामुळे आय बारगीर यांनी त्यांच्या जाळीमध्ये पिकली करवंद या नाटकात गणपत पाटील यांना घेतले. गणपत पाटील यांची नाचाची भूमिका पाहून कृष्णा पाटील यांनी वाघ्या मुरळी या चित्रपटात त्यांना तृतीयपंथी पुरुषाची भूमिका दिली. त्यासाठी त्यांना 1954 चा चरित्र अभिनेत्याचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटानंतर गणपत पाटलांच्या अभिनय कौशल्यामुळे नाचाची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटात दुर्डावत गेले आणि त्यांना अनेक चित्रपटांमध्ये नाचाच्या भूमिका मिळाल्या. त्यांनी एक गाव 12 भानगडी, मल्हारी मार्तंड, देवा तुझी सोन्याची जेजुरी, पावनखिंड, नायकीचा किल्ला, आकाशगंगा, शिकलेली बायको, गावची इज्जत, केला इशारा जाता जाता, थोरातांची कंबळा, सवाल माझा ऐका, धन्य ते संताजी धनाजी, गणानं घुंगरू हरवलं, सोंगाड्या, 2 बायका फजिती ऐका, नेताजी पालकर, मंत्र्याची सून, पिंजरा अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी कॉलेज कुमारी, स्टेट काँग्रेस, बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, झुंजाराव, 16 वरीस धोक्याचं, राया मी डाव जिंकला, लावणी भुलली अभंगाला, आता लग्नाला चला, आल्या नाचत मेनका, रंभा अशा अनेक नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. लावण्यवती हा त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल, परंतु 2006 साली मा मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात त्यांनी अत्यंत वेगळी पण छोटी भूमिका केली होती. अनेक नाटकाच्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. गणपत पाटील यांनी सुरुवातीला खूप प्रकारच्या भूमिका केल्या, अगदी खलनायकापासून, परंतु लोकांच्या लक्षात राहिल्या त्या त्यांच्या फक्त नाचाच्याच भूमिका. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला बराच मनस्ताप भोगावा लागला. एकीकडे भागवतर नाचाच्या भूमिकेने इतकी त्यांना प्रसिद्धी दिली की ते पुरुष आहेत आणि त्यांनाही मुले आहेत, कुटुंब आहे हे त्यांना सांगावे लागले. अशा या वेगळ्या अभिनेत्याचे 23 मार्च 2008 रोजी वयाच्या 88व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. अशा या अष्टपैलू अभिनेत्याला आमच्या चॅनेलचा सलाम आहे.